आणि यानंतर एक खास बातमी आहे। संपूर्ण देशातले अश्वप्रेमी जे अश्वयात्रेची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात त्या नंदुरबारच्या सारंगखेड्याची अश्वयात्रा सुरू झालेली आहे। 400 वर्षांची मोठी परंपरा या यात्रेला लाभलेली आहे आणि रुबाबदार घोडे हे या अश्वयात्रेचं खूप मोठं वैशिष्ट्य मानलं जातं। पायामध्ये घुंगरू बांधून डफाच्या तालावर नाचणारा हा डौलदार घोडा आहे सारंगखेड्याच्या घोडे बाजारातला। दत्त जयंतीच्या निमित्तानं गेल्या 400 वर्षांपासून हा घोडे बाजार इथं भरतोय। इथे फक्त देशातल्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेले घोडे अश्वप्रेमींना पाहायला मिळतात। या ठिकाणी घोड्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात दरवर्षाप्रमाणे। यंदाही त्याच प्रकारच्या प्रजाती मिळाल्या या ठिकाणी पाहायला। त्याच्यामुळे हा म्हणजे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी यात्रेला लोक उपस्थित असतात। यंदा या बाजारात तब्बल 3200 घोडे दाखल झाले आहेत। घोड्याची चाल, त्याचा डौल, रुबाब यावर त्याची किंमत ठरवली जाते आणि आपल्याला हवा तो जातीवंत घोडा इथं विकत घेता येतो। पहिल्या दिवशी जवळपास 100 अश्वांची खरेदी विक्री झाली होती। त्याच्यावरनं अंदाज खरं म्हणजे आपल्याला बांधता येईल। खरं म्हणजे नोटबंदीच्या या पार्श्वभूमीवर सारंगखेड्याचा अश्व बाजार प्रतिसाद मिळतो किंवा नाही अशी शंका होती ती आता खरं म्हणजे दूर झाली आहे। अश्व बाजार हा इथं आता तेजीमध्ये आहे। पंजाब, हरियाणा, कच्छ या भागातून आणलेल्या घोड्यांना पाहायला इथं महाराष्ट्रातून असंख्य अश्वप्रेमी गर्दी करतात। इथं आता पूर्वी घोडे खेडेगावात पण दिसायचे, आता असं गावात घोडे दिसत नाही। कुठेतरी एखादा घोडा दिसतो आणि त्यासाठी इथं शौकीन फार लांब लांबचे हॉलिवूडचे फिल्म स्टार इथं हा जो बाजार आहे घोड्याचा हा इथं चांगल्यापैकी घोडा भेटतो म्हणून इथं प्रसिद्ध आहे। सारंगखेड्याचा घोडे बाजार म्हणजे अश्वप्रेमींसाठी सोहळाच। त्यामुळे तुम्हालाही जर घोड्यांची आवड असेल तर एकदा तरी या बाजाराला नक्कीच भेट द्यायला हवी। अविनाश सोनावणे, एबीपी माझा, नंदुरबार।